मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि फायनली आज आमचा दिवस उजाडलाय गावी जायचा. तर सकाळपासून खूप गडबड झाली. 6:30ला उठून सुद्धा मित्रांनो आम्ही 9 वाजता निघालोय. आता 9, 9:15 झाले आता. तर हे बघा, बाबल्याची नाटकं नेहमीप्रमाणे चालूच आहे. कुकू कुकू असं. अर्धी माणसं गेलीत पुढं गाड्यांमधून, अर्धी आम्ही चाललोय आणि अजून बाकीची राहिलीत ती एसटीने येत आहेत. असं चाललेलं आहे आमचं, आहे ना. तर हे बघा, हा काय आता बसणार नाही ना, मला पूर्ण म्हणजे पूर्ण घाण करून टाकणार सारखं. आता हॅ आणि त्या जिभेतून लाळ सारखी बाहेर. आणि बसत आहे जरा, गाडीचा ब्रेक दाबला ना असा, लगेच पुढं आला की त्याला एकदम पोटात ढवळतं आणि मग तो उठून उभा राहतो. असं करतोय. हे बघा. आणि मित्रांनो, आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो, म्हणजे आमच्या घरापासून थोडंसं बाहेर आलो आणि नंतर असं कळलं की टायगरचा पट्टाच नव्हता घेतला. मग परत गेलो आणि हे बघा, आता त्याचा बेल्ट घेतला. नाहीतर आता बेल्ट नसता तर आमची खूप तारंबळ झाली असते, कारण हा रस्त्याने कुठेही मग जरा उतरलो की पळत राहणार त्यामुळे. तर मित्रांनो, चला आता आमचा प्रवास कसा होणार आहे ते तुम्हाला दाखवतो. इकडे आहे टायगरचे पप्पा आणि इकडं आमची आई बसलेली आहे. बघा, हां बघा, याला बस करते, बसायला झालंय बघा. आणि असा बसतोय बरं का. बघायचं गुंडकं कुठं टाकलंय बघा याने. खाली बसायला मागत नाही बघा हा पोरगा. अजिबात खाली बसायला मागत नाही. सगळे लाळ उडवतो नुसतं आपल्या सगळ्यांच्या अंगावरती. बस बाबू खाली बस बस. नको बस 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 बस. अगं माझं गुणाचं लेकरू ग, माझं बाळ ते ग, झोपलं असं म्हणून बघा, मांडीवर डोकं ठेवून झोपलंय, नाही ना. हा, माझं सोनं आहे ते, माझं बाबलं आहे. मित्रांनो, आता आम्ही आलोय कुठं, इकडं आता मुलुंडच्या आसपास आलेलो आहोत. पण ह्याचं काय नाही, ह्याला असंच घेऊन बसावं लागतं. माझ्या बऱ्याच फॅमिलीला माहिती आहे की ह्याला नेतानी ना हा अजिबात झोपत नाही आणि बसत सुद्धा नाही. शिवाय काय करतो, सारखी लाळ गाळत राहतो. आणि आता 1 तास झाला ना आमची रनिंग झाली ना 1 तासाची, की मग काय करणार, ह्याची ओमेंट चालू होणार, मग ह्याच्या उलट्या चालू होणार. आणि मी आता निघाली तर घाई एवढी ना, तर त्याला चादरसुद्धा घेतली नाही खाली अंतरायला. आणि त्याला असे काही कपडेसुद्धा घेतले नाहीत की तो उलटी करेल आणि ते पुसायला. तर आता पिशव्या भेटल्या रस्त्यामध्ये, पटकन 2 घेतल्या पिशव्या, म्हणजे खाली पडलेल्या नाही, 2 पिशव्या घेतल्या अशा. आणि आता जर उलटे वगैरे करायला लागल्या की मग उलट्या भरायच्या आता पोरायच्या. तोंड पुसायला काय फरकार आहे, गाडीचं एखादा पुसायचं. मग आता सगळे लागोपाठच आहेत, मागं पुढं. आता जरा बसलाय, AC मध्ये बसायला मागत नाही, बाहेर काढ म्हणतो माझं मुलगं. पण आता एवढं ऊन आहे ना, आता बघा ना 9:30 पावणे झालेत. उन्हाचा कडाका एवढा आहे ना, त्याच्यामध्ये AC शिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि ह्याला पर्याय नकोय, ह्याला AC नकोय. घाई एवढी झाली मित्रांनो की माझी टिकलीसुद्धा बॅगेजमध्ये गेलेली आहे. कोणत्या बॅगेत, ती बॅग बांधली वरती कॅरेजवरती, टिकलीसुद्धा लावायला मिळाली नाही. आणि मला काल एक कमेंट आलेली की आता कबुतरांकडे कोण बघणार. तर समीरचा मित्र आहे ना, त्याच्याकडे आम्ही टेरेसची चावी देऊन आलो आहे आणि त्याला सांगितलं आहे सकाळचं येऊन कबुतरं सोडत जा आणि त्यांना पाणी दाणे टाकत जा आणि पुन्हा संध्याकाळी जाऊन ते लॉक करत जा त्यांचं टेरेसचं दरवाजा. म्हणजे येडी जातात ना वरती, ते डायरेक्ट अटॅक करतात कबुतरांवर, त्यासाठी. तर कबुतरांची अशी व्यवस्था करून आलेलो आहोत. मित्रांनो, हे बघा, पोरांनी करामत करून टाकलेली आहे, उलटी केलेली आहे ना. आला इथं करायला लागला, थोडीशीच केले कारण सकाळी फिरलेला ना, पॉटी वगैरे झाले म्हणून जास्त नाही, थोडीशीच उलटी केली माझ्या बाबल्याने. आता बाबल्याला अजून आम्ही कल्याणपर्यंत पण नाही आलोय, कळवा मुंब्रापर्यंत आलोय. टायगरनी झाली सुरुवात, आता बसलाय. हा बघा, हां आता झालं आहे ना. मम्मा आहे त्याची घाण काढायला. हां, प्रांजली हॉटेल प्रांजली. आणि टायगर माझा उतरण्यासाठी एक्साइटेड झालाय. तर आता सगळे आम्ही इथं भेटणार आहोत, आहे ना. हळूहळू ए बघा रे, आवाज दे. कुठे लाई एवढीशीच करत होता, पण लय करत होता. हा, ए तुम्ही त्याला आवाज दे.
मित्रांनो आम्ही हॉटेल प्रांजली पाशी आलोय बरं का. आता बाकीचे येत आहेत तर हे बघा. ए टायगर नो, लांब जायचं नाही, गाड्या येतात. मग काय नाही करत ते, तो कोणाला काय करत नाही. चल ये ती चप्पल, आता पहिले ही चप्पल घाला. हे पाय चप्पल घाला. हळूहळू चला आता घाला. आता एक डायरेक्ट जोरात उडी मारा. जम्प. हा आईच्या आमच्या पायाचं ऑपरेशन झालंय ना, म्हणून मित्रांनो आईंना कुठं जातच नेतच नाही. कुठं नेता येत नाही, जाता येत नाही. पण बघा आईने आज मेहनत हिम्मत करून स्वतः चालल्यात, कोणाची मदत घेतली नाही. हा आता हळूहळू असंच करायचं. हा ए आईला पाडशील. चल चल. ए बादीर नाही जायचं. ए टायगर चल, जेवायला जायचंय. चल हा चला हळूहळू. तुम्ही मी करते. पकडायला आलं तिथून. चला सगळे प्राणी आणण्याचा, फक्त कबूतर आणायचे बाकी होते. हे समजा एवढ्या लांब नको, जास्त थंड नको. बाबा किती ताण लागलेली ना माझ्या बाबुलीला. ए वतात मत. ए पाणी वत बघ किती उलटे केलेत त्यांनी. वत मग 2-3 उलट्या केल्या. किती त्याला हे झालं. कधीपासून मी म्हणते पाणी दिलं असेल यांनी. यांनी पाणी नाही पाजलं. बसल्या हात टाकल्या घंटी येऊन येतात. हां तर मित्रांनो टायगरसाठी हे बघा आईस्क्रीम मागवलंय, दादा घेऊन आलेत. हां बाबली आईस्क्रीम खावायची तुला. हा एक नाही. मित्रांनो हे बघा आम्ही ऑर्डर दिले, पण आमची ऑर्डर अजून आली नाही. आणि हे आम्ही घरातून आणलेलं हे कालवण वांग्याचं. तिने पण आणलंय भात. तिने काहीतरी चपाती आणले. आणि काय आणलंय चपाती नको. हा टायगरने उष्टा केलाय. तर आमची ऑर्डर अजून आलेली नाही, त्यामुळे आता यांना भुका लागल्यात. तर यांना म्हटलं खाऊन घ्या, मग तुमच्या वाटेचं जे काही जेवण येईल ते आम्ही खाऊ आहे ना. आईस्क्रीम खावा. हा टायगरला पण दाखवायचं आहे बघा. टायगरला पण आईस्क्रीम घेतलंय बघा. हा खा ना. यांनी मस्त ताव मारलाय सगळ्या घरातून जेवण आणलेलं त्याच्यावर. आणि आता ही आमची आलेली आहे चिकन लपेटा. आणि इकडे आलेली आहे व्हेज कोल्हापुरी अंडी. तर त्याच्या आधी तिकडे सगळी सुरुवात झाली, सगळे भिडलेत मस्त. आणि इकडे रोट्या आल्यात. वा. आणि याची बटर रोटी गायब आहे. बटर टाका. हां त्यातली एक किती टाक आपल्याला. आणि माझ्या बाबल्याला काही मी देणार नाही, कारण बाबल्याला आईस्क्रीम दिला आणि बाबल्याला पाणी पण भरपूर दिलंय, त्यामुळे बाबल्याला जेवण नाही देणार. बाबल्याला कसं इथं गरम झालं आता आहे ना. तर मित्रांनो आता आम्ही जेवण घेतो करून. एक जेवायला बोलवा सगळ्यांना. आई जेवायला बोलवा. जेवायला कुठे गेला टायगर. आत आलाय तिकडे गेलाय ना. अच्छा बरे आहेत ना एकदम. गेला तिकडे वाटतं. ए इकडे या. फिरतोय कुठे फिरतोय तू. हा सायरा वैरा मस्त मोकळं भेटलंय ना. जा दादाला घेऊन ये जा, समीरला घेऊन ये जा. हे बघ सगळ्यांबरोबर हे करतो. हे आपले हॉटेलचे मालक बाबू पवार दादा. हां प्रत्येक वेळे आलं की आपल्याला चांगलं सहकार्य करतात. आणि टायगरला ओळखतात, टायगरचे व्हिडिओसुद्धा आवर्जून पाहतात ते. आणि बरेच जणांना माहिती विचारतात हॉटेल प्रांजलीला थांबले नाही का तुम्ही. प्रत्येक म्हणजे कधी आलो ना आम्हाला इथं कधी यायला जमलं नाही ना, विचारतात तुम्ही गेले का नाही प्रांजली हॉटेलमध्ये. हां कमेंट येतात. तर मित्रांनो आमचं जेवण झालं आहे आणि आता चला निघतो आम्ही. चला दादा. थँक्यू. हां सोप खाल्ली. आणि आता इथं टायगरच्या पप्पांनी बघा नेहमीप्रमाणे प्रांजली पान शॉपमध्ये
मला म्हणते तुला पाणी घ्यायला आधी. आईस याच्यावाला आहे का? नाही ना, द्या. काठी आहे का त्याला? हा द्या. चला आता मी हा पान खाते. द्या डायरेक्ट खाऊ ना अख्खा. हा काठी काढी बोलायला तोंड पण रिकामं नाही आता. मित्रांनो आमचं जेवण झालंय आणि आम्ही आता निघालो. हे बघा सगळे निघाले, अर्धे तिकडे आहेत गाडीमधून येत आहेत आणि आम्ही आता गाडी चालू केली. चला हो. टायगर पण माझा बसलाय. टायगरला आता पाणी पाजले पण आता टायगर उलटी करणार 100% मला माहिती आहे. बघू आता. घेतलं पिशव्या. आपले हॉटेल मालक चांगले आहेत बिचारे, ओळखीचे आहेत आहे ना. आणि बरेच जण विचारत असतात प्रांजली हॉटेलमध्ये थांबले नाही तुम्ही, तर यावेळेस सगळे होतं म्हणून आलो. तर मित्रांनो इथे टोकावड्याजवळ आता मी जरा उतरले, कारण इथे मला बोंबील दिसले, सुक्की मच्छीवाले दिसलेले आहेत. आज बहुतेक बाजार आहे काय. तर हे बघा सुक्की मच्छी, हे छोटे बोंबील आहेत, सुकट आहे. काका रोज असता का हो तुम्ही इथं, का बाजार आहे आजचा? आज बाजार आहे टोकावड्याचा. हा वाकटी कसे आहेत? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. बोंबील 700. बघू दे मोठी दोनच आहे तिथं फक्त मच्छीवाले बसले, सुकी मच्छीवाले पण तसेच आहे. तिकडे लयच बारीक होते, सगळे सारखी साईज तीच आहे. हे काय तीच साईज आहे इथं पण. कसे आहे? 200 रुपये पाव. हे बघा या दादांचं नाव काय? शेख. शेख फक्त आडनाव इम्रान शेख. हा नाव इम्रान आहे ना, आडनाव शेख आहे. हा तर यांच्याकडून मी घेतलेले. अच्छा गावचे काय? हा हा हे टोकावडं गाव आहे ना. टोकावडं गाव. तर तिथून मी आता हे सुकी मच्छी घेतलेली आहे. फक्त मुंबईला न्यायसाठी नाही घेतलं, इथं गावाला खायसाठी घेतले. तर मुंबईला न्यायसाठी पण त्यांना विचारलं पर्याय काय होईल, तर ते बोलले आमची पुढे टपरी आहे, इतर दिवस कधी आलात तर तिथं तुम्ही भेटा आम्हाला. म्हटलं ठीक आहे चला. मग आता जाताना पण आपल्याला भेटणार आहे मच्छी, म्हणजे काही टेन्शन नाही. त्यांचा शुक्रवारचा बाजार असतो ना आजचा, पण आठवडी बाजार आहे, पण एवढं बाजार काय भरलेला नाही आज उन्हामुळे हा असं. तर चला आता मी पैसे देते आणि निघते. तर माळशेज घाटापाशी आले आणि हा बघा माळशेज घाटाचा हा बोगदा, त्या टनेलपाशी आलोय. तर पकड याला. हेल्मेट थांबणं हे पकडते, सोडू नकोस ते. चल चल. हां तर तन्मयकडे दिलंय टायगरला आणि हा माळशेज घाटाचा बोगदा. तर आता इकडे बघा बरीच अशी माकडं आहेत. अरे माकडंच त्याला बघून पळतील. तो समीर घाबरतो त्याला पकडायला. एक पळाला तागुली, सगळ्या माकडांना पळून लावा. अरे माझ्या टायगरला बघून पळाले सगळे. तागुली घाबरले ना, ए बाबली घाबरले सगळे. ए माझ्या टायगरला काय करू नका. या या आले. टायगर आपला फ्रेंड आहे ना, तुम्ही असे का करताले, तुम्ही असे का करता. तागुली शंकी भांडायची नसती बाबुली. या 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 अगो माझ्या गुणाचं बाळते. या या या. मला लागलेत. बघितलं आमचे फ्रेंड, टायगरची फ्रेंडशिप करायची. हा भुकायचं नाही टायगरला. हा का. चला बाय. हा आले 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 आले. हे बघ तुझा फ्रेंड बघ. फ्रेंड हा बघ एक फ्रेंड. हा बघ एक फ्रेंड. हा बघा एक फ्रेंड मित्रांनो. हा बघा फोटो काढायचा तुझा फोटो. हा बघा एक टायगर आहे. टायगर आहे. काय नाही करत टायगर, काय नाही करत. नो नो चंगू मंगू. ए चंगू मंगू, टायगरला नाही भुकायचं. टायगर फ्रेंड आहे ना, फ्रेंड आहे ना. नो नो चंगू मंगू आहे ना तू. हां चला चला. टायगर भुकतो. नो नो टायगर फ्रेंड आहेत ते. अरे येडा येडी कसे आहेत तसे आहेत ते.
हा बघ हा येडा आहे आणि ती येडी आहे. आली आली मम्मा आली. नो 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 आली. नो 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 काय नाही करायचं त्यांना. नो सोडून दे त्याला. काय नाही करत. ए का बस. नो जा काय करतो बघू. नो काय नाही करायचं. तो नाही काय करणार त्यांना. काय नाही का. नो 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 फ्रेंडशिप करणार तर फ्रेंडशिप. चंगू मंगू काय नाही करायचं. तागू भाऊ आहे आपला. हां मुंबईचा भाऊ आहे मुंबईचा. हां ते बघ टायगर फ्रेंड आहे ना आपले फ्रेंड आहेत. मग येडा येडी कसे आहेत तसे आहेत. हां चला चला च नो 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 हां चला 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 गुड बॉय. अरे व्हेरी गुड. असं बघा मित्रांनो आहे ना. त्यांना पण त्यांची भाषा कळते. फक्त कसं आपल्याला व्यवस्थित त्यांना हँडल करता आलं पाहिजे आहे ना. तर मित्रांनो आता आलेलो आहोत तिथल्या पिकनिक पॉईंटवरती या. आणि आईला गाडीतच बसवलंय आणि रिक्षातून अर्धी माणसं बाहेर येत आहेत. राणी आणि साक्षी. तर टायगर बघा कुठे गेलाय. तागुली तुला वरती जावाची वरती. हां आपण वरती जाऊया है ना. अरे वा चल वरती जा वर जा. व्हेरी गुड सेट आय से सेट. हा बस जास्त वरती नाही जायचं. सेट व्हेरी गुड. अगं बाई आमचं वाघ बघा कसं गुहेमध्ये बसले. वा 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 वा. नो 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 सेट. काय झालं. माकड आलेत. कुठं आलेत. तिकडं आलेत. खाली जाऊ नको त्यांच्या मागं. जाऊ दे ते माकड बघायला आलेत. तुला बघायला आलेत ते. काय नाही करत. बॅग नाही ना नेणार माझी. नेतील ना बॅग नेतील. टागुली हे माकलं आपली ना. हे बघ कशी बघतायत. चष्मा घेतील ओढून तुमचा. हा बघा एक कुठून आलाय. टायगरला बघायला आलेत माझ्या. टायगर तिथून नाही. हा रस्ता माहिती आहे ना. पोरांना हेल्मेट आणि टायगरचा पट्टा. हां थांबा. नाही जाणार तो. नाही जाणार. तसं माझा बाबल्याला आहे हुशार आहे ना दागुली. तू हुशी बाबुली आहे ना हुशी बाबुली. मग हे बघा दोघी जणी पण आल्यात. टायगर थांब पुढं जायचं नाही. तुझ्या सोबत येतो आणि गाड्या पुढं आल्या मग कसं सोबत जाईल. कुठे अगले मगाशी आलेले. मगाशी ते हे पण आलेले 2 डॉगी आलेले. ते काय नाही करत. ते बघ सगळे बघायला आलेत टायगरला. कोण आलंय ते काय नाही करणार. ते बघ कसे आले. नो 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 चंगू मंगू नो. टायगर दादा आहे ना चंगू मंगू. नो 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 चल नो 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 माझं बाळ. नो चंगू मंगू इकडे चल या. चला नो 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 चला बाय जायचं ना. नो थांबतो का. थांब इथं. गाडी येते. मार खाणार लय मारणार मी. थांब तिथंच. पट्टा बांधायचा आहे. पुढं पळू नको अजिबात. तिथंच थांब. जर पट्टा लावूया. या इकडं पट्टा लावायला या लवकर. थांब तिथं गळ्यात पट्टा घालायचा आहे. हां थांब जरा. लगेच पळत सुटतो. जरा पट्ट्यानी चालायला शिक ना. हां पाणी प्यायचं आहे ना तुला. मग थांब जरा. 10 बनवलीत ना. या मित्रांनो मस्त गरमीमध्ये थंडगार असं लेमन ज्यूस प्यायला. आम्ही निघालोय घाटापासून. आता आम्हाला फक्त 15 मिनिटं लागणार आहेत घरी जायला. आमचं घर जवळच आहे आता इथून घाटापासून. तर आता सगळी पुन्हा निघालो आणि अशा रीतीने आमचा आता पुन्हा प्रवास चालू झाला आहे. आता संपत आलेला आहे. असं आम्ही थांबत आलो आहे. भरपूर असा ऊन आहे या घाटामध्ये. तर थांबण्याची लायकीच नाही आहे.
या घाटात यावं ना तर संध्याकाळच्या टायमाला यावं. एवढं ऊन आणि बाबा खूप 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 पाण्याच्या तर बाटल्याच्या बाटल्या आमच्या पाण्या म्हणजे किती पाण्याच्या बॉटल झाल्या असतील काय सांगता येत ना आज. एवढं टायगरच माझ्या 2 बाटल्या पाणी पिलंय. पण पाणी पिल्यानंतर त्यांनी उलटी नाही केली. हां लावली आई. हां तर आईला आमच्या गाडीतच बसून ठेवलेलं. आईना काय आम्ही नेलं नाही घाटामध्ये कारण ऊन पण भरपूर आहे आणि त्यांना चालायला पण जमत नाही. म्हणलं तुम्ही बसून राहा, आम्ही येतो 15-20 मिनिटामध्ये फोटोशूट वगैरे करून आहे ना. तर चला मित्रांनो आता घरी गेल्यावरच भेटूया. आम्ही पण आलो, सगळ्या गाड्या काढा, आम्हाला गाडी आणायची इथं. त्यांना म्हणा या गाड्या आतमध्ये घ्या. समीर पण आलाय ना, त्या आईला उतरता येणार नाही ना. मित्रांनो आम्ही गावी पोहोचलो आणि 1 तास होऊन गेलाय आहे ना. आता टायगरला आहे बघा जेवायला दिलंय. टायगरला रॉयल कॅनिन आणलेला तर टायगर चांगला भुकेलेला तर आणि गरम भरपूर होतं आहे. सगळ्यांची आता चेंजिंग चालले. त्यांची झाली चेंजिंग. सुजल तर इथंच होता, ती तिकडे चेंजिंगला गेले. आणि हे 2 शक्ती तुरे, शक्ती आणि ती तुरा, त्यांची पण हालत बेकार झाली. तर अशा रीतीने आमचा हा गावचा प्रवास झाला आहे. आणि हे बघा यांनी भांडी लगेच काढलीत घासायला. मागं मी आलेली तेव्हा घासलेली पण ती परत आता त्यांनी घासायला काढलीत. तर सगळ्या आले, छकुली पण आले, सुप्रिया पण आले. तर तुम्हाला दाखवते. ही बघा सुप्रिया. कशा आल्या तुम्ही? एसटीने आलो आम्ही. एकटे आले. आणि तुम्ही कशाने आल्या हो? आम्ही पण एसटीनेच आलो. कसा वाटला एसटीचा प्रवास? वाटला. आणि इथली उन्हाळी खूप ऊन आहे ना. आमच्या इथं थंडी आहे का ऊन आहे? आता आमचं काम चालू झालंय. आणि आमच्या आई इथं बसलेल्या आहेत. नमस्ते. गरम होत आहे का? नमस्ते. आणि बरोबर व्यवस्थित आलो आमच्या घरी. नमस्ते. आम्ही व्यवस्थित आलो गावी. तर मित्रांनो अशा रीतीने आमचा हा प्रवास गावचा झालेला आहे. आणि या प्रवासात काय केलं ते सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि हाईपसुद्धा करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि तंदुरुस्त राहा आणि व्हिडिओ पण पाहत राहा. चला बाय बाय.